मित्रो नमस्कार. रोकठोक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात जे अनुद्गार काढले आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्याशी झालेल्या संवादामध्ये त्यांना जी जीवे मारण्याची धमकी दिली आणि एकूणच त्याविषयी जो महाराष्ट्रामध्ये गदारोळ सुरू आहे त्या विषयावर. खरं म्हणजे कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत या माणसाच्या क्रेडिबिलिटी विषयी महाराष्ट्रामध्ये अगदी त्यांच्या विरोधकांना जरी विचारलं तरी कोणतीही शंका घेण्याचं कारण नाही. कारण ते काही स्वतःला इतिहासकार समजत नाही, ते इतिहास संशोधक समजतात. आणि सार्वजनिक जीवनात ते बोलताना जेव्हा एखादे विधान करतात त्या विधानांचे आवश्यक ते सगळे दाखले एक इतिहास संशोधक या नात्याने इंद्रजीत सावंत देत असतात. अर्थात सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या विधानांच्या संदर्भातले पुरावे मागणं हे आपलं लोकशाहीत हा प्रत्येकाचा हक्क आहे. त्या पद्धतीचा हक्क कदाचित प्रशांत कोरटकर यांनी बजावला असेल. परंतु हे सगळं करताना सत्य जेव्हा आपल्या जिव्हारी लागतं तेव्हा आपल्यातला जो विखार असतो, आपल्यातली जी गरळ असते ते या निमित्तानं ओकण्याचा प्रयत्न माणूस करतो. इथे सुद्धा या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी हा विखार, ही गरळ ओकण्याचा प्रयत्न केलेला. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांना अगदी तुझ्या घरात घुसून मारू इथपासून व्यक्तीला बोलणं हा वेगळी गोष्ट आहे. परंतु हे बोलत असताना या संवादात त्यांचं जे पोटातलं वाक्य आहे, पोटातली गोष्ट ओठावर आली. मग तुझा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात बोलताना तुझा छत्रपती तर पडून गेला. मग छत्रपती शिवाजी महाराजांचे जेम्स लेननं लिहिलेलं जे पुस्तक होतं ज्याच्यात त्यांच्या बायोलॉजिकल फादरचा उल्लेख होता त्याचे सुद्धा संदर्भ त्यांनी दिले. मग त्याचं काय, तुझ्या राजाचा बायोलॉजिकल फादर कोण आहे इथपासून तर अगदी आमच्या सगळ्या रामदासी लोकांची ताकद काय ही जर दाखवायची असेल तर तुला घरात घुसून मारू इथपासून ह्या सगळ्या गोष्टी त्या संवादामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. आता हे सगळं झालेलं असताना जेव्हा माध्यमांनी ह्या गोष्टी दाखवल्या तेव्हा नागपुरात हे डॉक्टर प्रशांत कोरटकर टीव्हीचे माजी पत्रकार, आता कुठलं तरी त्यांचं एक व्यक्तिगत काहीतरी चॅनल आहे यूट्यूबवर ते चालवतात, त्यांनी असा खुलासा केला की प्रत्यक्षात मी डॉक्टर इंद्रजीत सावंत यांना ओळखत सुद्धा नाही, त्यांचा नंबर सुद्धा माझ्याकडे नाही. माझी काहीतरी व्यक्तिगत दुश्मनी काढण्यासाठी कोणी माझ्या आवाजात त्यांना फोन केला असेल वगैरे वगैरे ते सांगितलं आणि तो मी नव्हेच अशी त्यांनी भूमिका घेतली. आता खरं म्हणजे असा खुलासा केल्यानंतर एखाद्या माणसाने अगदी बिनधास्त राहायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जेव्हा तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली आणि इंद्रजीत सावंतांनी तो नंबर वगैरे सगळं दिल्यानंतर जेव्हा कोल्हापूरला राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली, तो गुन्हा प्रशांत कोरटकर या नावाच्या व्यक्तीवर दाखल झाला आणि कोल्हापुरातून जेव्हा एक पोलिसांचं पथक नागपुराकडे प्रशांत कोरटकरांना अटक करण्यासाठी निघालं आणि अर्थातच ते पत्रकार असल्यामुळे ते हुशार आहेत, त्यांना ते माहिती कळाली आणि मग हे प्रशांत कोरटकर नागपुरातून फरार झाले. आता जर तुम्ही ती धमकी दिलीच नाही, तुम्ही इंद्रजीत सावंतांना ओळखत नाही, तुम्ही शिव्या दिल्या नाही, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी, संभाजी महाराजांविषयी जर तुम्ही अनुद्गार काढले नाही, अभद्र उच्चार केले नाही, मग तुम्हाला घाबरण्याचं आणि पार्श्वभागाला पाय लावून पळून जाण्याचं काय कारण? हे या निमित्ताने असे प्रश्न निश्चितच निर्माण होणार आहेत आणि आपल्यालाही तो प्रश्न निर्माण झालेला आहे. आता अगदी आज शनिवारी अशी एक बातमी आली आहे की पोलिसांनी ज्या पद्धतीने हे सबंध रेकॉर्ड खंगाललं, ते तपासलं, तेव्हा असं लक्षात आलं की प्रशांत कोरटकरांचा फोन नंबर, त्याच्याहून झालेला संवाद आणि तो आवाज हा प्रशांत कोरटकरांचाच आहे असं एका सूत्रांनी सांगितलेलं आहे. ते आता वेगवेगळ्या चॅनलवर सुद्धा सुरू आहे. मग दरम्यान रडीचा डाव खेळण्याचे प्रयत्न झाले. प्रशांत कोरटकरांच्या पत्नीने पुन्हा आज बेलतरोडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देऊन सांगितलं की आम्हाला सुद्धा धमक्या येत आहेत, मग आमच्या परिवाराचं किंवा काही जीवाचं झालं तर ते इंद्रजीत सावंत जबाबदार आहेत. अर्थात त्या गोष्टी तक्रारी प्रतितक्रारी ह्या सुरू राहणार आहेत. परंतु मित्रो, या निमित्ताने
ब्राह्मणांमधले जे काही कट्टर व्यक्ती असतात त्या कट्टर व्यक्ती छत्रपती शिवरायांच्या विषयी, छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी आणि एकूणच शिवपरिवाराविषयी कुठल्या पद्धतीने विचार करतात हे मात्र समोर आलेलं आहे, हे उघड पडलेलं आहे। अनेक कट्टर लोक या पद्धतीचं वक्तव्य करतात की आपण महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, देशाचं दैवत मानतो, परंतु अशातली काही ही जी विचित्र पद्धतीची मानसिकता ठेवून असणारी काही कट्टर संघी माणसं असतात, अर्थात मी सगळ्यांबद्दल म्हणत नाही, किमान एक 60% तरी ब्राह्मण समाजातली माणसं जी असतील ती छत्रपती शिवरायांना मानणारी आहेत, त्यांचा पराक्रम मानणारी आहेत, परंतु त्यातले 40% लोक अजूनही खाजगीत बोलणारा कुठला आलाय छत्रपती, ते 2.5 जिल्ह्याचे तर राजे होते, अशा पद्धतीची वक्तव्य करतात। त्यांच्या पोटातली मळमळ या निमित्ताने येते आहे। इतिहासाचं परिशीलन ज्या पद्धतीने नव्या पद्धतीने होत आहे, मग त्यात छत्रपती संभाजी महाराजांना नेमकं कुणी पकडून दिलं, त्यांच्या दरबारातल्या जे कोणी ब्राह्मण सरदार होते, काही मंत्री होते, यांनी कशी शिवछत्रपतींच्या घराण्याशी दगाबाजी केली, हे जेव्हा नव्या पद्धतीनं येते आहे तेव्हा या माणसांना सगळ्यांना एक मिरच्या जोमतायत। आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी रामदासांना नेऊन ठेवण्याचा प्रयत्न होतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला जोपर्यंत ब्रह्मवृंदांची साथ मिळाली नाही तोपर्यंत त्यांचा पराक्रम किंवा ते यशस्वी होऊ शकले नाही, अशा पद्धतीच्या गप्पा मारण्याचा प्रयत्न या निमित्ताने होतो। मित्रांनो, एक लक्षात घ्या की प्रशांत कोरटकर हा व्यक्ती बाजूला सोडा, पण ही प्रवृत्ती आहे। या प्रवृत्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात काही मुठभर ब्राह्मणांच्या मनामध्ये कशा पद्धतीने विष कुटकुटून भरलेलं आहे, ब्राह्मण इतिहासकारांनी काय काय भरलेलं आहे त्यांच्या डोक्यामध्ये, हे या निमित्ताने एक भळभळती जखम होऊन ते बाहेर पडते आहे, याकडे लक्ष देण्याची गरज आहे। आता या प्रशांत कोरटकर यांचं जेव्हा अनेकांनी त्यांचं एक्स अकाउंट चेक केलं, त्यांचे सोशल मीडियावरचे बाकीचे अकाउंट चेक केले, तेव्हा हे प्रशांत कोरटकर किती कट्टर आहेत हे त्यांच्या इतर लोकांना, जेव्हा इतरांच्या पोस्टवर त्यांनी प्रतिक्रिया दिल्या तेव्हा त्यातून लक्षात येते। आणि मग याचे संदर्भ इंद्रजित सावंतांशी जो संवाद झाला त्या संवादाशी आपण सहजपणे जुळवू शकतो की एखादा या पद्धतीचा कट्टर माणूस इंद्रजित सावंतांशी साधेपणाने बोलणार नाही, कारण ब्राह्मण समाजाची असणारी प्रचंड गुर्मी, महाराष्ट्रामध्ये आता एक ब्राह्मण असणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्री ब्राह्मण असणाऱ्या राज्यात तुम्ही राहताय, अशा पद्धतीची धमकी जर प्रशांत कोरटकर इंद्रजित सावंत सारख्या मोठ्या इतिहास संशोधकाला देत असतील तर किती गुर्मी या पद्धतीने काही मुठभर लोकांची डोक्यामध्ये साचलेली हे लक्षात येते। आता खरं म्हणजे हे सगळं या निमित्ताने का उफाळून येतं, कारण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री। देवेंद्र फडणवीसांना जे लोक ओळखतात, आतापर्यंत गेल्या 30-35 वर्षाच्या सार्वजनिक किंवा पत्रकारिता जीवनात मी सुद्धा देवेंद्र फडणवीस या व्यक्तीला अशा पद्धतीने खालच्या पातळीवर उतरून कुण्या समाजाचा कुणाचा द्वेष करताना कधीही बघितलं नाही। तरीही देवेंद्र फडणवीस अशा सगळ्या प्रवृत्तींना जर साथ देत असतील तर मात्र ते अधिक गंभीर आहे। देवेंद्र फडणवीस सर्वसमावेशक आहेत। राज्याचा मुख्यमंत्री जो असतो तो कोणत्याही जाती धर्माचा का असेना, त्याला विशिष्ट जात धर्म हे व्यक्तिगतरित्या जरी चिटकलेलं असलं तरी त्याला त्या पदावर बसल्यानंतर ते सोडावं लागतं। आणि मला वाटते देवेंद्र फडणवीस ते त्या पद्धतीचा विचार करणारे व्यक्ती आहेत, परंतु त्याचा आड घेऊन नागपूरच्या संघ मुख्यालयाच्या ठिकाणी राहणारी अनेक माणसं जी आहेत, प्रशांत कोरटकर या टीव्ही पत्रकाराच्या सोशल मीडियाच्या साईटवर जर आपण गेलो तर लक्षात येते सगळे वेगवेगळे IAS अधिकारी, IPS अधिकारी त्यांच्याची हस्तांदोलन करताना आणि प्रत्येकाचा उल्लेख करताना माझे मित्र पोलीस महानिरीक्षक अमुक, माझे जवळचे मित्र एखादे कलेक्टर, कोणी कमिशनर, हे सगळं दाखवून हा तथाकथित पत्रकार नागपुरामध्ये नेमके पत्रकारितेच्या नावाखाली काय धंदे करतो आणि महाराष्ट्राच्या मानबिंदूंविषयी स्वतःच्या मेंदूमध्ये कसला कचरा साठवून तो या निमित्ताने ओकतो, सार्वजनिक ठिकाणी फेकण्याचा प्रयत्न करतो, हे सुद्धा एक षडयंत्र या निमित्ताने आपण लक्षात घेतलं पाहिजे।
प्रशांत कोरटकर ही प्रवृत्ती आहे, अधूनमधून ती प्रवृत्ती खूप निर्माण होते आणि दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला महाराजांचा आणि सगळ्या बहुजन समाजाच्या आदर्शांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्ती जणू काय भारतीय जनता पार्टीनी एकवटून ठेवलेल्या आहेत, एक गठ्ठा बांधून ठेवलेल्या आहेत की काय असा संशय यायला लागतो। भारतीय जनता पार्टीत आणि संघ परिवारात असणाऱ्या सगळ्या बहुजनांनी, मराठा बहुजनांनी, इतर लोकांनी, ज्यांना कळते, ज्यांच्या धडावर स्वतःचा मेंदू आहे, डोकं आहे आणि त्यात स्वतःचा मेंदू आहे, अशा सगळ्या लोकांनी या निमित्ताने या सगळ्या शिवद्रोही प्रवृत्तींचा विचार करण्याची गरज आहे। आणि हे कदाचित काही ठरवलेलं योजनेतून काही षडयंत्र तर नाही ना, याही अँगलनी तो तपास करण्याची गरज आहे। आज ना उद्या फरार असलेला प्रशांत कोरटकर पकडला जाईल, त्यांनी इंद्रजित सावंतांना दिलेल्या धमक्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काढलेले अनुद्गार हे त्याचेच आहेत की नाही हे तपासाच्या अंती उघड होईल। शेवटी पोलीस यंत्रणा आज ना उद्या ते पकडले जातील आणि हे सगळं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। परंतु या निमित्ताने मित्रहो, ह्या मूठभर ब्राह्मणांमधल्या प्रवृत्ती कुठल्या पद्धतीने हावी होतात आणि सत्तेचा गैरवापर करण्याची पावलं कशी उचलतात हे या निमित्ताने आपल्या सगळ्यांसमोर आलेलं आहे। मित्रहो, आता पुरतं एवढंच, पुन्हा नवा विषय घेऊन तुमच्या समोर येऊ। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा। तोपर्यंत नमस्कार।